बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा आपला काल टॉपिक मी अपलोड केला व्हिडिओ. ओके, मी त्याच्यावर सांगितलं होतं तुम्हाला की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा जर तुम्ही टॉपिक सोडला तर समजायचं आपले याचे 5 मार्क नाही चालले, त्याचे 15 मार्क चालले. जर तुम्ही हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक कंटिन्यू याचा काय स्टडी केला किंवा हा परफेक्ट केला तर तुमचे 5 मार्क तर मिळतीलच मिळतील, पण 15 मार्क पण मिळतील. कारण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वर 2 टॉपिक डिपेंड आहे, 2. एक म्हणजे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरा म्हणजे एलआर सर्किट आणि आरसी सर्किट. याचे 5 मार्क पकडायचे, याचे 5 मार्क पकडायचे आणि याचे 5 मार्क पकडायचे. म्हणजे टोटल किती मार्क? 15 मार्क. ओके, तर काल आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक त्यावर भरमसाठ एक्झाम्पल घेतले. म्हणजे असं समजा की जवळपास सगळेच एक्झाम्पल घेतले. काही तुम्हाला शेवटून व्हिडिओमध्ये मी होमवर्क पण दिलेले. ओके, तर आज आपण कंटिन्यू करणार आहे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर लक्ष द्या. आता नेमकं बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन काय सांगते. ओके, काय शिकणार आपण आज? बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन. ओके, बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन. तर बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन काय सांगते? तर बर्नौलीचं असं म्हणणं होतं की डिफरन्शियल इक्वेशन या फॉर्म मध्ये असेल तर आता लिनियरचं डिफरन्शियल इक्वेशन कोण्या फॉर्म मध्ये? डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू क्यू, डीवाय बाय डीएक्स प्लस पीवाय इज इक्वल टू क्यू. हे झालं लिनियरचं. मग बर्नौलीने याच्यात एक्स्ट्रा गोष्ट काय सांगितली की बर्नौलीने जर म्हणलं, बर्नौलीचं म्हणणं बाबा इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही लिनियर असे जर फॉर्म मध्ये गणित असेल तर हे लिनियर मेथडने गणित सॉल्व्ह होते. पण इथं एक्स्ट्रा जर वाय रेस टू पॉवर एन आला तर काय करायचं? तिथं आपली लिनियर मेथड फेल पडते. का फेल पडते लिनियर मेथड? कारण लिनियर पर्यंत एवढं ठीक आहे, डीवाय बाय डीएक्स प्लस पीवाय इज इक्वल टू क्यू इथपर्यंत ठीक आहे. पण इथं जर एखादी वायची टर्म एक्स्ट्रा आली तर तिथं तुमचं लिनियरचं काम फेल पडते. मग बर्नौलीने काय केलं? फक्त इथे एक्स्ट्रा वाय रेस टू पॉवर एन दिला. मग तुम्हाला एवढं कळलं असेल की इथपर्यंत बघा, इथपर्यंत क्यू पर्यंत सगळं लिनियर आहे, फक्त याच्यात एक्स्ट्रा कोणाला? वाय आला. ओके, मग एक्स्ट्रा वाय आला म्हणजे वाय काढून टाकायला लागेल ना आपल्याला, तेव्हाच तर ते गणित लिनियर मध्ये येईल. मी काय बोलायला कळायला का? बर्नौलीने याच्यात एक्स्ट्रा गोष्ट काय सांगितली? इथपर्यंत ठीक होतं. हा फॉर्म कोणाचा आहे? डीवाय बाय डीएक्स प्लस पीवाय इज इक्वल टू क्यू. हा फॉर्म कोणाचा आहे? हा फॉर्म आहे लिनियरचा, जो की आपण काल शिकलो. त्याच्यात 2 वाय आले म्हणून लिनियर इन वाय. कळलं? पण बर्नौलीने याच्यात एक्स्ट्रा ऍड काय केलं? वाय रेस टू पॉवर एन. मग सपोज आपण विचार करा थोडं, याच्यात वाय रेस टू पॉवर एन जर नसता ते गणित कशामध्ये मोडलं असतं? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे याचा अर्थ मी जर वाय रेस टू पॉवर एन गायब केला तर हे गणित मी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. मग याची प्रोसिजर काय ते समजून घ्या. मला हे गणित लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी मला वाय पाहिजे नाही, म्हणजे वाय रेस टू पॉवर एन ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे काय? डिवाइड बाय वाय रेस टू पॉवर एन ऑन बोथ साइड. म्हणजे गणित काय येणार? 1 वाय रेस टू पॉवर एन डीवाय बाय डीएक्स प्लस पी वाय अपॉन वाय रेस टू पॉवर एन इज इक्वल टू क्यू. ओके, मग समजून घ्या. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार? 1 वाय रेस टू पॉवर एन डीवाय बाय डीएक्स प्लस पी. हा जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर वाय रेस टू पॉवर 1 मायनस एन इज इक्वल टू क्यू. ओके, आपला उद्देश काय आहे? हा वाय गायब केला. का गायब केला? कारण हा वाय जर नसता ते गणित लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ट्रान्सफर झाला असतं. आता थोडा विचार करा. मी तुम्हाला एवढं कळलं असेल, बर्नौलीच्या प्रत्येक गणितात ह्या राईट हँड साईडचा जो वाय असतो त्याला डिवाइड करायचं. या गणिताची ही झाली टेक्निक, ही झाली प्रोसिजर. मग नंतर काय दिसतं इथं? तर मला एक गोष्ट आढळली इथं. जर मी ही गोष्ट पुट केली, मी जर म्हणलं पुट वाय रेस टू पॉवर 1 मायनस एन इज इक्वल टू, जर मी पुट केलं टी, तर गणित काय येईल? पुट केल्यावर आपण काय करतो? डिफरन्शिएट करतो. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 मायनस एन वायचा पॉवर मायनस एन डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीटी बाय डीएक्स. मग हा कॉन्स्टंट आहे ना, हा कॉन्स्टंट मी तिकडे ट्रान्सफर करतो. फक्त समजून घ्या मी काय करायचं ते. मग हे जर मी तिकडे ट्रान्सफर केला तर वाय रेस टू पॉवर एन म्हणजेच काय? 1 वाय रेस टू पॉवर एन डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 1 मायनस एन डीटी बाय डीएक्स. म्हणजे या व्हॅल्यूच्या जागी आपल्याला काय ठेवायचं? 1 मायनस एन डीटी बाय डीएक्स. म्हणजे इथं चेंजेस करा. म्हणजे चेंजेस काय होतील? या व्हॅल्यूची व्हॅल्यू काय आली? हे आली. म्हणजे हे
इक्वेशन कसं ट्रान्सफर होईल, याची व्हॅल्यू काय आहे, दिस 1/1 मायनस एन dt बाय dx प्लस याची व्हॅल्यू काय पुट केली आपण, याची व्हॅल्यू पुट केली टी, म्हणजे तर काय येणार pt इज इक्वल टू काय येणार क्यू. आता थोडं या इक्वेशनवर ऑब्झर्वेशन करा तुम्ही. आता इथं गणितात 1 2 3 3 वाय होते आणि कालच्या व्हिडिओमध्ये लिनियर साठी मी काय सांगितलं होतं, 2 आकडे आले पाहिजे, एक तर 2 एक्स आले पाहिजे गणितात, किंवा 2 वाय आले पाहिजे, किंवा 2 टी जे तुम्ही यूज करसाल ते गणितात 2 आले पाहिजे. जर नंबर ऑफ व्हेरिएबलची संख्या 2 आली, डिपेंडंट व्हेरिएबल त्याची संख्या जर 2 आली तर ते गणित लिनियरचं असते. ओके, मग बर्नौलीचं गणित कसं ओळखायचं सर, इथं जस्ट सांगितलं मी 1 2 3 याच्यात 3 वेळा कोण आलं वाय. जर गणितात 3 वेळा वाय आलं तर बर्नौलीच्या वाय मध्ये असते, किंवा बर्नौली इक्वेशन आपण असं म्हणू लिनियर इन बर्नौली लिनियर इन वाय. जर सपोज इथे एक्स बरोबर 3 आलं असतं तर बर्नौलीज इन एक्स. मग जर इथं 2 वेळा आलं, समजा एक्स 2 वेळा आला तर लिनियर इन एक्स, जर वाय 2 वेळा आला तर लिनियर इन वाय. म्हणजे तुम्हाला लिनियरची आणि बर्नौलीची टेक्निक कळली असेल. काय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं ओळखायचं, त्यासाठी 2 आकडा देण्यात ठेवायचा, 2 वेळा कोण येते. आणि बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन साठी काय आकडा देण्यात ठेवाल 3. ही या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ओळखण्याची सगळ्यात सोपी मेथड आहे, ती कुठेच भेटणार नाही तुम्हाला. गणितात 3 वाय जर दिसले तर बर्नौलीज इन वाय, गणितात 3 एक्स दिसले तर बर्नौलीज इन एक्स, गणितात 2 एक्स दिसले तर लिनियर इन एक्स, गणितात वाय बरोबर 2 भेटले, समजा वाय ची व्हॅल्यू 2 वेळा भेटली तर लिनियर इन वाय. ओके, मग थोडं फोकस करा. आपण जेवढं ट्रान्सफॉर्मेशन केलं, आता इथं बघा कोणाची संख्या 2 वेळा आली, इथं टी 2 वेळा आले, म्हणजे हे गणित लिनियर इन टी मध्ये आहे. आणि आता पुढची प्रोसेस तुम्हाला सगळी माहिती आहे लिनियरची, जे की आपण काल डिस्कस ऑलरेडी केलेली. कळलं. मग बर्नौलीचं एवढं कळलं असेल तुम्हाला, बर्नौलीचं फक्त हे 10% कॅल्क्युलेशन वेगळं आहे, 90% कॅल्क्युलेशन आपलं लिनियरच आहे. म्हणून मी सांगितलं होतं की लिनियरचे जर 5 मार्क सोडले तर बर्नौलीचे पण 5 मार्क तुम्हाला सोडावं लागतील, आणि लिनियरचे जर 5 मार्क पडले तर बर्नौलीचे 100% 5 मार्क तुम्हाला पडून जातील. ओके, मग पहिली गोष्ट बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन ओळखायचं कसं. एक तर गणितात 3 हा आकडा पाहायचा, कोणाचा आला, एक्स आला तर बर्नौलीज इन एक्स, वायचा 3 वेळा आकडा आला तर बर्नौलीज इन वाय. मग नेक्स्ट स्टेप काय करायचं, राईट हँड साइडचा हायेस्ट पॉवर जास्त, इथं बघा वायचा पॉवर 1 आहे, इथं पण वायचा पॉवर 1 आहे. वायचा पॉवर 1 सोडून हायेस्ट पॉवर जे काय असेल, हायेस्ट म्हणल्यापेक्षा या 1 पेक्षा वेगळा पॉवर असेल त्यांना डिवाइड करायचं. मग डिवाइड केलं, आणि जिथं सोबत येईल ही टर्म डिवाइड केल्याच्या नंतर ही टर्म पुट करायची, ते लगेच गणित ट्रान्सफर कशामध्ये होते आपलं लिनियर मध्ये. आता असं समजलं नसेल तर आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, चालते. एक्झाम्पल नुसार सांगतो आता, लक्ष द्या. ओके, काळजीपूर्वक लक्षात द्या, काळजीपूर्वक. एक एक्झाम्पल घेतो मी, चालते. सॉल्व dy by dx minus xy is equal to dy by dx minus xy, dy by dx is equal to minus xy is equal to minus y cube e चा पॉवर minus x square. कसं ओळखसाल गणित हे बर्नौलीचं आहे का लिनियरचं आहे. तर लिनियर साठी मी सांगितलं होतं कोणता आकडा ध्यानात ठेवायचा, 2 वेळा पाहायचं कोणाला. याच्यात मोजाबर एक्स आणि वायचा काउंट. जर 2 एक्स किंवा 2 वाय आले असतील तर 100% गणित हे लिनियरच आहे. मग बघा एक्स किती वेळा आले बघा, 1 2 3 म्हणजे लिनियरचं नाही. वाय बघा किती वेळा आले, 1 2 3 म्हणजे लिनियर एक्स मध्ये पण नाही आणि लिनियर वाय मध्ये पण नाही. मग काय सांगितलं मी तुम्हाला, 2 मध्ये ध्यानात ठेवायचं, 2 आला तर एलडी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, आणि 3 जर आला तर बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग आता कसं व्हायचं नेमकं कालच्या गणितात, समजा x ची संख्या 2 यायची आणि y ची संख्या समजा 4 यायची, तर 100% 2 हा आकडा आपल्यासाठी महत्वाचा होता. आपण काय म्हणतात लिनियर इन एक्स. पण आता प्रॉब्लेम काय झाला, इथं एक्स पण 3 वेळा आला आणि वाय पण 3 वेळा आला. म्हणजे आता ओळखायचं कसं गणित, बर्नौलीज इन एक्स मध्ये का बर्नौलीज इन वाय मध्ये. एवढं तर कळलं आपल्याला की नाही गणित बर्नौलीच आहे का, बर्नौलीच आहे का 3 वेळा आकडा आला. तर एक ध्यानात ठेवायचं, जर बर्नौलीज मध्ये एक्स 3 वेळा आला
तर ते बर्नॉलिझिन एक्स असते आणि त्याचा फॉर्म असा असते एक्स एक्स म्हणजे एक्स वरी काल बघितलं तुम्ही dx बाय dy प्लस px इक्वल टू क्यू एक्स रेस्ट पॉवर एन असा फॉर्म असते. आणि जर y बरोबर 3 आला तर असा फॉर्म असते. y आला म्हणजे y ला पहिलं महत्व द्यायचं dy बाय dx प्लस py इक्वल टू क्यू y रेस्ट पॉवर एन. आता याच्यात कसं ओळखसाल जर x 3 वेळा आला तर हे एक्स एक्स एक हे तिन्ही एक्स एका लाईन मध्ये येतील. कळलं. मग समजा एक्स बरोबर 3 आला एक्स हे तिन्ही एका लाईन मध्ये येतील म्हणजे बर्नॉलिझिन एक्स मध्ये. जर वाय 3 वेळा आला ते तिन्ही वाय एका लाईन मध्ये असतील 1 2 3 आहेत का एका लाईनीमध्ये म्हणजे बर्नॉलिझिन वाय मध्ये. कळलं. कसं ओळखायचं बर्नॉलिझिन एक्स मध्ये का बर्नॉलिझिन वाय मध्ये जेव्हा एक्स आणि वाय ची नंबर ऑफ त्याचे किती टाइम्स 3 टाइम्स आली इथं पण 3 टाइम्स आली जेव्हा सारखा टाइम्स आहे तिथं ओळखायचं कसं गणित. ओके. आता बघा दिलेलं गणित बघा बर्नॉलिझिन एक्स मध्ये का बर्नॉलिझिन वाय मध्ये तर कोण एका लाईनीत आलं एक सारखं कोण एका लाईनीत झालं पहा वाय 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 एका लाईन मध्ये येत त्याचा अर्थ गणित कशामध्ये लिनियर आहे वाय मध्ये बर्नॉलिझ लिनियर आहे. कळलं इथपर्यंत. मग ध्यानात ठेवा. मग काय प्रोसिजर सांगितली मी तुम्हाला याची आन्सर मध्ये काय लिहिसाल आन्सर मध्ये कशाने डिवाइड करायचं वायचा पॉवर जे वेगळा येतं इथं वायचा पॉवर 1 आहे इथं पण वायचा पॉवर 1 आहे वेगळा कुठे वायचा पॉवर हे इथं म्हणजे वाय क्यूब ने डिवाइड करतात बर्नॉली मध्ये डिवाइड करायचं. ओके. मग डिवाइड बाय वाय क्यूब ऑन बोथ साइड. ओके. तर गणित काय येणार 1/y क्यूब dy बाय dx मायनस xy अपॉन y क्यूब इज इक्वल टू मायनस ईचा पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. आणि काल एक शॉर्टकट पण सांगितले मी जर गणितात ईचा पॉवर मायनस आला तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर 100% ईचा पॉवर प्लस असते. तर तुम्ही याचा तोंडी सांगू शकता इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार मी जी कॉल शॉर्टकट सांगितली तिच्यावर गणितात ईचा पॉवर मायनस एक्स स्क्वेअर दिसते तर 100% याचा इंटिग्रेटिंग पॉवर ईचा पॉवर प्लस एक्स स्क्वेअर येणार 100%. हे शॉर्टकट लागणार म्हणजे लागणारच. ओके. बघा चला लक्षात घ्या. थोडं कॅल्क्युलेशन करा 1/y क्यूब dy बाय dx मायनस एक्स इंटू 1/y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ईचा पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 1. तर एक ध्यानात ठेवायचं बर्नॉली मध्ये आपण डिवाइड कशासाठी करतो माहितीये का बर्नॉली मध्ये डिवाइड आपण नेहमी ध्यानात ठेवायचं डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करण्यासाठी करतो. बर्नॉली मध्ये डिवाइड आपण याच्यासाठी करतो की डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट झालं पाहिजे हे नेहमी ध्यानात ठेवायचं डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करण्यासाठी आपण बर्नॉली मध्ये डिवाइड करतो. एवढं बर्नॉलीचं ऍप्लिकेशन. ओके. डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करण्यासाठी आपण डिवाइड करतो बर्नॉलीज मध्ये आणि बर्नॉलीज डिफरन्शियल इक्वेशनची एक ध्यानात ठेवायची पहिल्यांदा डिवाइडच करायचं कशासाठी डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करण्यासाठी. ओके. मग बघा डिवाइड आपण वाय रेस्ट पॉवर 3 केलं आणि ही जी इथं टर्म असते ना ती पुट करायची म्हणजे पुट काय करसाल 1/y स्क्वेअर बरोबर टी आणि पुट केल्यावर काय करायचं डिफरन्शिएट करायचं मग याचं डिफरन्शिएशन करा. मग असं जर तुम्हाला अवघड जात असेल डिफरन्शिएट कराय त्याला तुम्ही असं पण लिहू शकता y रेस्ट पॉवर -2 इज इक्वल टू टी. आता डेरिव्हेटिव्ह करा मग x रेस्ट पॉवर यांचं डेरिव्हेटिव्ह काय असते तो माहिती नाही समोर यायचा मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार -2 y चा पॉवर -3 dy बाय dx इज इक्वल टू dt बाय dx. याला थोडं सिस्टमॅटिक लिहा हा -2 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड जाईल आणि याला कसं लिहिता येईल 1/y क्यूब dy बाय dx इज इक्वल टू -1/2 dt बाय dx. म्हणजे आपल्याला 1/y क्यूब dy बाय dx ची किंमत ही भेटली. मग ह्या किमती इथे टाका इक्वेशन 1 मध्ये सगळ्या किमती 1/y स्क्वेअर ची किंमत टी ठेवा आणि 1/y क्यूब dy बाय dx ची किंमत ही ठेवा. चालते. मग इक्वेशन 1 इम्प्लाइज काय येणार इक्वेशन 1 सांगा याची व्हॅल्यू काय आहे ही म्हणजे -1/2 dt बाय dx मायनस एक्स इंटू 1/y स्क्वेअर ची किंमत काय टी इज इक्वल टू काय मायनस ईचा पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा गणितात कोणाचा काउंट 2 वेळा आलेले बघा एक्स 3 वेळा आला
आणि टी 2 वेळा आला. ओके, आणि नेहमी ध्यानात ठेवायचं एखादी संख्या 2 वेळा असेल, एखादी संख्या 3 वेळा असेल, तर इथं जर कन्फ्युजन होत असेल तुम्ही बर्नौलीचं एक लिनियरचं आहे, कारण 2 आला 3 आला तर 1 2 3 म्हणायचं. 1 2 3 मध्ये 2 येते आधी का 3 येते आधी? 2 येते आधी, तर 2 ला महत्व द्यायचं. मग 2 आला म्हणजे कोण आला? लिनियर आला. ओके, मग इथं कोण 2 वेळा आला? टी हे 2 वेळा आलं, म्हणजे दिलेलं गणित लिनियर इन टी मध्ये. आता सगळे खालची प्रोसिजर आपली लिनियरची वापरायची. मग लिनियर टी मध्ये आहे तर फॉर्म काय जसं लिनियर इन वाय मध्ये होता तर फॉर्म काय होता? डीवाय बाय डीएक्स प्लस पीवाय इज इक्वल टू क्यू असा होता ना. मग इथं टी मध्ये आहे तर फॉर्म काय येईल आपला? डीटी बाय डीएक्स प्लस पीटी इज इक्वल टू क्यू हा फॉर्म येईल. मग हा फॉर्म काय सांगते आपल्या लिनियरचा? याचा कोएफिशियंट 1 पाहिजे आणि 3 टी एका साईडने पाहिजे. आता वास्तविक पाहता टी आणि टी एका साईडने, पण याचा कोएफिशियंट 1 नाही ना, -1/2 आहे. तर सगळीकडे काय करा? -2 न मल्टिप्लाय करा, चालते. मल्टिप्लाय बाय -2 ऑन बोथ साइड. म्हणजे गणितात काय येणार? मायनस मायनस प्लस 2 टू गेट कॅन्सल, dt बाय dx मायनस मायनस प्लस 2xt मायनस मायनस प्लस 2 e चा पॉवर मायनस x स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 2. मग प्रोसिजर करा. माहिती आहे तुम्हाला तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन साठी काय काय असते? काय काय असते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन साठी? इंटिग्रेटिंग फॅक्टर याचा पॉवर इंटिग्रेशन पी, तर डीएक्स म्हणजे काय घ्यायचा? डीएक्स घ्यायचा. नंतर असते सोल्युशन. सोल्युशन काय सांगते गणित? लिनियर कशामध्ये? तर टी मध्ये. तर टी इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डीएक्स प्लस सी. मग सोल्युशन लिहायसाठी तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढावा लागेल. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी तुम्हाला पी आणि क्यू माहित लागेल. तर कम्पेअर करा. कंपेअरिंग विथ dt by dx प्लस pt इज इक्वल टू क्यू. कम्पेअर करा. इथं t सोबत p आहे, इथं t सोबत 2x आहे, म्हणजे p ची व्हॅल्यू झाली 2x आणि q ची व्हॅल्यू झाली राईट हँड साइडची काय? 2 e चा पॉवर मायनस x स्क्वेअर. मग नाव इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार? e चा पॉवर इंटिग्रेशन p, इथं काय dx म्हणून इथं dx. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर काय येणार? e चा पॉवर इंटिग्रेशन 2x dx, जे की येते e चा पॉवर x स्क्वेअर. आणि मी आधी सांगितलं होतं जर गणितात e चा पॉवर मायनस x स्क्वेअर असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर e चा पॉवर प्लस x स्क्वेअर येते. जे की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. चालते. आता काय फाइंड करायचं? सोल्युशन. सोल्युशन काय येईल? सोल्युशन इज गणित बघा लिनियर कशामध्ये? टी मध्ये. तर टी इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, टी इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डीएक्स प्लस सी. चालते. मग टी इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय हो? इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू आहे e चा पॉवर x स्क्वेअर इज इक्वल टू क्यू. क्यू ची व्हॅल्यू काय रे? क्यू ची व्हॅल्यू 2 टाइम्स e चा पॉवर मायनस x स्क्वेअर इंटू आय ची किंमत काय? e चा पॉवर x स्क्वेअर dx प्लस सी. दिस इज द मायनस and दिस इज द प्लस, गेट कॅन्सल. t e चा पॉवर x स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 dx प्लस सी. and we know that what is the value of 2 dx? it is 2x प्लस सी. संपलं आपलं उत्तर. पण एक नेहमी ध्यानात ठेवायचं, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये एक्स आणि वायच होते. इथं एक्स तर आला पण इथं एक्स वेगळा वाय यायला पाहिजे होता. वाय ने आला टी आला. मग टी आपण पुट केलता ना, तर टीची व्हॅल्यू काय पुट केली ते पण बघा. टीची व्हॅल्यू काय पुट केली? 1/y स्क्वेअर. ती वापस करून टाका कारण काम झालं ना. बट टी इज इक्वल टू 1/y स्क्वेअर, जे किती टाकून द्या. गणित काय येणार? 1/y स्क्वेअर e चा पॉवर x स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस सी. दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन और दिस इज द रिक्वायर्ड आंसर ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, नसेल समजलं आपल्यावर 2-4 गणित घेतो, टेन्शन घेऊ नका. भरमसाठ गणित आहेत आपल्याकडे. चालते. चलो नेक्स्ट. नेक्स्ट solve x dy by dx plus y is equal to x cube y raised to power 6. ओके, पेपर मध्ये जर गणित आलं तर कसं ओळखाल? लिनियरचं आहे का बर्नौलीचं आहे? मग लिनियर साठी मास्तरने आकडा सांगितला की 2 बघा. x 2 वेळा येते का y 2 वेळा येते?
मग इथं तर मला एक्स 2 वेळा दिसेना, वाय 2 वेळा दिसेना. बघा बरं, एक्स बघा किती वेळा आला, 1 2 3, 2 वेळा कोणीच नाही आला. वाय पण बघा 1 2 3, मग एक्स पण 2 वेळा नाही आणि वाय पण 2 वेळा नाही. याचा अर्थ हे गणित 100% लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं नाही. मग ही मेथड कटली. मग बर्नौली डिफरन्शियल इक्वेशन, तर बर्नौलीसाठी काय सांगितलं होतं, कोणता आकडा ध्यानात ठेवायचा, 3. मग बघा कोण 3 वेळा येते, एक्स 3 वेळा येते का वाय 3 वेळा येते बघा. मग याच्यात एक्स बघा 1 2 3, आता याच्यात एक्स पण 3 वेळा आला आणि वाय बघा 1 2 3 आणि वाय पण 3 वेळा आला. आता इथं तर प्रॉब्लेम झाला, नेमकं गणित बर्नौलीज इन वाय मध्ये का बर्नौलीज इन एक्स मध्ये ओळखायचं कसं. तर बर्नौली मध्ये जसं मी लिनियर मध्ये सांगितलं होतं की बघा, जर वाय मध्ये लिनियर असलं तर 2 वाय गणितात यायला पाहिजे आणि ते दोन्ही वाय एका लाईन मध्ये यायला पाहिजे, कारण लिनियर शब्द वापरलो ना आपण. मग सिमिलरली जर हे गणित वाय मध्ये लिनियर असेल तर 100% तिन्ही वाय एका लाईन मध्ये आले पाहिजे. आणि हे जर गणित लिनियर बर्नौलीज इन एक्स मध्ये असेल तर तिन्ही एक्स एका लाईन मध्ये आले पाहिजे. जे एका लाईन मध्ये आलं त्याच्यामध्ये ते बर्नौलीज आहे. मग एक्स मध्ये आलं तर एक्स मध्ये बर्नौली आणि तिन्ही वाय एका लाईन मध्ये आले तर बर्नौलीज इन वाय. मग बघा हा एक्स एका लाईन मध्ये नाही आला, जर लाईन ओढली तर अशी लाईन जाते. लाईन समजते मग, लाईन अशी असते, अशी तरी वाकडी लाईन असते. त्या एक्सला जोडायचा प्रयत्न करायचा आणि वायला जोडायचा प्रयत्न करायचा, कोण एका लाईन मध्ये येते. मग एक्स मध्ये एका लाईन मध्ये तर नाही, पण एक कळते हा वाय एका लाईन मध्ये, म्हणजे 100% गणित ते बर्नौलीज इन वाय मध्ये. म्हणजे सगळं फोकस कशावर करायचं, वाय वर करायचं. डिवाइड कशाने करायचं, वाय ने करायचं. पुट काय करायचं, वायच करायचं. ज्याच्यात बर्नौली असलं शेवटपर्यंत तेच जबाबदार, लिनियर मध्ये असलं तेच जबाबदार. ओके, इथं ते कळत नसते आपल्याला एक्स ने डिवाइड करायचं का वाय ने डिवाइड करायचं. त्यासाठी पाहायचं कोण 2 वेळा आलं, कोण 3 वेळा आलं आणि कोण एका लाईन मध्ये आलं. मग हे दिलेलं गणित तिन्ही वाय एका लाईन मध्ये आहेत, म्हणजे बर्नौलीज इन वाय मध्ये, म्हणजे सगळं जबाबदार आहे. हेच प्रॉब्लेम संपेपर्यंत जबाबदार कोण, वाय जबाबदार आहे. डिवाइड करसाल कोण, वायनच. पुट काय करसाल, वायच. सोल्युशन काय येणार, वाय इज इक्वल टू येणार. कळलं. मग आन्सर मध्ये पहिली स्टेप काय राहील तुमच्या आन्सर मध्ये, डिवाइड बाय कशानं, वाय रेस्ट टू पॉवर 6 ऑन बोथ साइड. का वाय रेस्ट टू पॉवर 6 ने डिवाइड केलं, कारण दिलेलं गणित बर्नौलीज वाय मध्येच आहे. एक्स मध्ये असतं ते एक्स ने डिवाइड केलं असतं. कळलं. आणि नेहमी ध्यानात ठेवायचं इकडल्या पॉवरने डिवाइड करायचं, राईट हँड साइडच्या गोष्टीने डिवाइड करायचं. काय त्यानेच डिवाइड करायचं, दुसरं कारण त्याच्या मागे बर्नौली डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे, हे स्टँडर्ड फॉर्म आहे आणि त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये गणित आहे. कशाने डिवाइड करतो आपण, याने डिवाइड करतो. हे कोण आहे तुमचा राईट हँड साइडला वाय रेस्ट टू पॉवर 6. चालते. म्हणजे गणित काय येणार, एक्स अपॉन वाय रेस्ट टू पॉवर 6 डीवाय बाय डीएक्स प्लस वाय अपॉन वाय रेस्ट टू पॉवर 6 इज इक्वल टू एक्स क्यूब. चालते. मग थोडं कॅल्क्युलेशन करा. आता दुसरी महत्वाची गोष्ट बघा, डीवाय बाय डीएक्स च्या आधी काय पाहिजे, फक्त 1 पाहिजे होता. आणि असला तर फक्त वायचं फंक्शन पाहिजे, कारण डिवाइड केल्याच्या नंतर इथं वाय रेस्ट टू पॉवर येणार, इथे एक्स नसणार. कळलं ना. डिवाइड केल्यावर इथं वायच आला पाहिजे, वाय दिसले पाहिजे, इथे एक्स नसला पाहिजे. इथं कोण आला, एक्स आला तर एक्सला पण तुम्हाला डिवाइड करावं लागेल. चालतंय. मग नंतर काय डिवाइड करा, डिवाइड बाय एक्स ऑन बोथ साइड. तर काय ना, डिवाइड केल्याच्या नंतर 1 अपॉन वाय रेस्ट टू पॉवर 6 डीवाय बाय डीएक्स प्लस हे येणार तुमचं 1 अपॉन एक्स येणार, कारण एक्स ने डिवाइड केलं आणि इथं वाय वाय गेट कॅन्सल, तर 1 अपॉन वाय रेस्ट टू पॉवर 5 पण येणार इज इक्वल टू इथं येणार एक्स स्क्वेअर, कारण एक्स क्यूब ने डिवाइड एक्स केलं, एक्स क्यूब ने डिवाइड एक्स ने केलं तर एक्स स्क्वेअरच राहील. चालते. आता ही महत्वाची स्टेप झाली तुमच्यासाठी. ओके. पण इथं आल्याच्या नंतर पुट करायचं, डिवाइड याने करायचं आणि पुट एक्स सोबत छान करायचं. म्हणजे पुट 1 अपॉन वाय रेस्ट टू पॉवर 5 इज इक्वल टू टी. पुट केल्यावर डिफरन्शिएट करतो. मग याला जर डिफरन्शिएट अवघड जात असेल तर याला असेल या वाय रेस्ट टू पॉवर -5 इज इक्वल टू टी. आता याला डिफरन्शिएट करा. मग डिफरन्शिएट केल्यावर काय येणार, -5 वाय रेस्ट टू पॉवर -6 dy बाय dx इज इक्वल टू dt बाय dx. आणि बर्नौलीज मध्ये एक ध्यानात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला डिफरन्शिएट करताना तेव्हा ही स्टेप भेटतच असते, 100% भेटते. जेव्हा हे पुट करता, याला डेरिव्हेटिव्ह करता ही स्टेप आलीच पाहिजे, येणारच. चालते. मग याला थोडं सिस्टमॅटिकली याला कसं लिहिता येईल, हा -5 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड आणि याला खाली घेऊन जा 1 अपॉन वाय रेस्ट टू पॉवर 6
dy/dx इज इक्वल टू -1/5 dt/dx. सगळं झालं. ही व्हॅल्यू आली, इथं स्टॉप व्हायचं. याच्या जागी हे टाकायचं, याच्या जागी हे टाकायचं इक्वेशन 1 मध्ये. मग इक्वेशन 1 इम्प्लाइज काय येणार सांगा आता. याच्या जागी काय टाकसाल, ही व्हॅल्यू टाकसाल, -1/5 dt/dx प्लस 1/x जशीच्या तसा, आणि 1/y⁴ ची किंमत काय टाकली आपण, t इज इक्वल टू इथं उरलं काय, x². कळलं? झालं मग. आता बघा गणितात x3 होते, y3 होती. आता गणितात कोण 2 वेळा आला पहा, t 2 वेळा आला आणि x 3 वेळा आला. जर असं असेल, एक ऑप्शन 2 असेल आणि एक ऑप्शन 3 असेल, तर नेहमी पकडायचं दोनच पकडायचं. कारण 2 आला म्हणजे गणित कसं आहे, लिनियरच आहे. मग हे गणितात 2 कोण्या वेळा आलं, टी आलं म्हणजे गणित लिनियर इन टी मध्ये आहे. आणि कोण्या फॉर्म मध्ये, या फॉर्म मध्ये, dt/dx प्लस pt इज इक्वल टू q. मग याच्यासाठी काय असते आपलं इंटिग्रेटिंग फॅक्टर, जे की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा सॉल्व्ह करायचं, काय फाइंड करायचं, काय इंटिग्रेटिंग फॅक्टर p dx आणि नंतर सोल्युशन. गणित लिनियर कशामध्ये, टी मध्ये, तर सोल्युशन काय येणार, t इज इक्वल टू TIF इज इक्वल टू QIF dx प्लस c. मग हे प्रोसेस चालू होते. आता मग तुम्हाला सोल्युशन लिहिण्यासाठी IF लागल, IF काढण्यासाठी P लागल. मग P आणि Q ची व्हॅल्यू काढून घ्या. P आणि Q ची व्हॅल्यू काढण्यासाठी याचा कोएफिशियंट बघा 1 पाहिजे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा कोएफिशियंट काय पाहिजे, 1. तिथे प्रॉब्लेम कोण करायला, -1/5. तर -5 ने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय बाय -5 ऑन बोथ साइड. तर काय येणार बघा बरं, इथं जर -5 ने मल्टिप्लाय केलं तर कट होईल, उरलं काय, dt/dx. इथं काय येणार, -5/x इंटू t. इथं काय येणार, -5x². दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता याच्यावर फोकस करायचं आपल्याला. मग कम्पेअर करा. आता कम्पेअर करू शकतो तुम्ही, चालते. मग कम्पेअरिंग विथ कोणासोबत, dt/dx प्लस pt इज इक्वल टू q. सांगा मग, t सोबत p आहे, इथे t सोबत काय, -5/x म्हणजे p ची व्हॅल्यू झाली -5/x आणि q ची व्हॅल्यू काय होईल, -5x². मग आता पुढचं चाललं, तुम्हाला सगळं माहिती आहे. नाउ इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर e चा पॉवर इंटिग्रेशन p dx. मग I.F बरोबर e चा पॉवर इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय बाबा, -5/x dx. ओके, मग सॉल्व्ह करा. आता मग काय सॉल्व्ह केल्याच्या नंतर येतात तुम्ही शिकलेले आहात ना, याचं इंटिग्रेशन काय येईल, 5 बाहेर काढा, उरलं 1/x dx. आणि याचं इंटिग्रेशन काय आहे ते काल सांगितलं मी तुम्हाला. इंटिग्रेशन मध्ये जर भागाकार आला तर खालचं रेडू वर आठ होते का, पाहायचं होते ना. एक्सचं रेडू 1, खालचं जर वर आठ असेल तर लॉग ऑफ खालची टर्म. पण हे कॅन्सल होईल ना, कारण कॅन्सल होण्यासाठी नेहमी ध्यान ठेवायचं, कोण्या फॉर्मला लॉग जर असेल ना, लॉग कॅन्सल करायचा, तर लॉगच्या पुढे काहीच नाही पाहिजे. मग इथे कोण प्रॉब्लेम करायला, -5, तर -5 इकडे घेऊन जा. चा पॉवर लॉग x⁻⁵ अभी कॅन्सल. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार, 1/x⁵5. उरला काय ते x⁵5. दिस इज द इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाउ सोल्युशन ऑफ इक्वेशन 2 इज काय येणार, सोल्युशन लिनियर कशामध्ये आहे गणित, टी मध्ये. तर t इज इक्वल टू t इंटू I.F इज इक्वल टू q इंटू I.F इंटू dx प्लस c. IF ची किंमत काय आली, 1/x⁵5. q ची किंमत काय रे, q ची किंमत काय, -5x² टाकून द्या, -5x² आणि IF ची किंमत काय, 1/x⁵5 dx प्लस c. आता जस्ट कॅल्क्युलेशन आहे, t/x⁵5. -5 बाहेर काढा आणि तर काय कट होईल, x² मधून x⁵5 आणि x² मधून काय कटल, x² कटल, उरला काय x³ dx प्लस c. आता जस्ट नॉर्मल इंटिग्रेशन हे करून टाका. t/x⁵5 इज इक्वल टू -5. याचं इंटिग्रेशन याला पुढे असेल, या x³ dx प्लस c. त्याला मी वर घेऊन गेलो, t
टी अपॉन एक्स रेस्ट टू पॉवर 5 बरोबर -5 एक्स रेस्ट टू पॉवर -2 अपॉन -2 प्लस सी. आता जस्ट कॅल्क्युलेशन, हे कॅल्क्युलेशन बाबा तुम्हाला जमलं पाहिजे. मायनस मायनस प्लस आणि याला मी असं लिहू शकतो. संपलं. पण प्रॉब्लेम काय झाला, आपलं गणित दिलेलं एक्स आणि वाय मध्ये होतं, आपण उत्तर आणलं टी आणि एक्स मध्ये. प्रश्न जे असेल उत्तर त्यातच पाहिजे. एक्स वाय मध्ये प्रश्न आहेत, एक्स वाय मध्ये आन्सर पाहिजे. काम झालं आपलं. तर टीची व्हॅल्यू वापस करा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी? टीची व्हॅल्यू काय? दिस इज द व्हॅल्यू ऑफ टी. ओके. बट काय, बट मोबाईल जोडे टी इज इक्वल टू, बट टी इज इक्वल टू 1 अपॉन वाय रेस्ट टू पॉवर 5. दिस इज ओके. टाका काय ना, ही जर व्हॅल्यू टाकली तर 1 अपॉन एक्स रेस्ट टू पॉवर 5 वाय रेस्ट टू पॉवर 5 इज इक्वल टू 5/2 1 upon x square plus c. This is your required answer of the given differential equation. थोडं किचकडे, थोडं म्हणजे काय इकडे बघा, इथून पुढं सगळं तुम्ही शिकलेलं, इथून पुढं कॉमन आहे. 10% वेगळं आहे, बाकी 90% तेच करायचं. म्हणून हा टॉपिक सोडू नका. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडलं, बर्नौली सोडलं तर बर्नौली सोडलं तर आरसी एरर सर्टिफिकेट सोडलं लागतं. म्हणजे 15 मार्क फिक्स येणार त्याच्यावर गणित आणि 15 मार्क जाणार जर तुम्ही केलं नाही तर. 100% सांगतो मी, हे व्हिडिओ टाकण्यामागे कारण असं आहे की 15 मार्कासाठी मी जे प्रॉब्लेम शिकवलो तुम्हाला, लिनियरवर 100% गणित येणार, बर्नौलीजवर 100% गणित येणार आणि एलआर आरसी सर्किटवर 100% गणित येणार. नाही आलं तर हे व्हिडिओ कुठे जाणार नाही. नाही आल्याच्या नंतर भेटायचं की सर तुम्ही सांगितलं, आम्ही हे टॉपिक करून गेलो आणि पेपरात आले नाही, आमचं नुकसान झालं, मी जबाबदार राहील. 100% गणित येणार म्हणजे येणार. ओके, चलो नेक्स्ट. चलो नेक्स्ट 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 नेक्स्ट. solve dy by dx minus is equal to y tan x minus y square sec x. ओके, हे एक्झाम्पल दिलेले. तर पहिली गोष्ट ओळखायचं, लिनियरचं आहे का बर्नौलीचं आहे. त्याच्यात एक्स बघा किती वेळा आले, 1 2 3. एक्स हा 3 टाइम्स आलेला आहे आणि वाय किती टाइम्स आला, 1 2 3. वाय पण 3 टाइम्स आलेला आहे. आता इथे नेमका प्रॉब्लेम झाला, गोंधळ झाला की लिनियर बर्नौलीज इन एक्स मध्ये का बर्नौलीज इन वाय मध्ये. तर त्याची शॉर्टकट टेक्निक काय सांगितली, एका लाईन मध्ये पहा, 3 वेळा एका लाईन मध्ये 3 एक्स आले पाहिजे ना 3 वाय आले पाहिजे. जर 3 एक्स एका लाईन मध्ये आले तर बर्नौलीज इन एक्स आणि वाय जर एका लाईन मध्ये आले 3 तर बर्नौलीज इन वाय. मग बघा, हा वाय हा वाय हा वाय, तिन्ही वाय एका लाईन मध्ये आहेत बघा. तर 100% ते एक्स मध्ये बर्नौलीज लाईन, वाय मध्ये बर्नौलीज आहे. एक्स मध्ये नसणार, वाय मध्ये असणार. कळलं. मग वाय मध्ये ते जबाबदार कोण, वायच, म्हणजे वायने डिवाइड करायचं आणि वायच पुट करायचं. मग डिवाइड कशाने कराल ते समजून घ्या. आता इथं गोंधळ होईल तुमचा. स्टँडर्ड फॉर्म काय सांगते, dy by dx प्लस py इज इक्वल टू q y रेस्ट टू पॉवर n. इथं y चा पॉवर 1 1 आहे आणि एक y चा पॉवर 1 पेक्षा वेगळा राहील, आणि जे y पेक्षा 1 पेक्षा वेगळा राहील पॉवर त्याने डिवाइड करायचं. मग इथं पण पॉवर 1 आहे, इथं पण पॉवर 1 आहे, वेगळा कोण आहे, 2 y पेक्षा y स्क्वेअर वेगळा आहे. मग y स्क्वेअर ने डिवाइड करायचं. तर ते डिवाइड करण्याआधी काय करा, हा जे y चा पॉवर 1 y चा पॉवर 1 आहे का ते एका साइड घेऊन या, कारण हा फॉर्म सांगते. मग हा y तुम्हाला इकडे घेऊन जावं लागेल. चालते आन्सर. मग हा y इकडे घेऊन या, म्हणजे काय होणार गणित, dy by dx मायनस y tan x इज इक्वल टू मायनस y स्क्वेअर sec x. ओके, आणि पुढचं तुम्हाला माहिती होता कशाने डिवाइड कराल, y स्क्वेअर न. मग चालू द्या, डिवाइड बाय y स्क्वेअर ऑन बोथ साइड. म्हणजे काय ना गणित, 1 अपॉन y स्क्वेअर dy बाय dx मायनस इथं काय राहील, y अपॉन y स्क्वेअर डिवाइड केलं तर y गेट कॅन्सल, उरला का 1 अपॉन y. इथं राहील 1 अपॉन y tan x इज इक्वल टू मायनस सेक एक्स. चालते. दिस इज इक्वेशन नंबर 1. डिवाइड केल्यानंतर पुट करा. पुट काय करायचं, हे करायचं.
पुट 1/y इज इक्वल टू टी. चालते. मग याला डिफरन्शिएट करा. एक तुम्ही याला असं पण लिहू शकता y चा पावर -1 इज इक्वल टू टी. मग डिफरन्शिएट कशाला सोपं जाईल त्याला करा. मग 1/y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार -1/y स्क्वेअर इंटू dy बाय dx आणि टी चं डेरिव्हेटिव्ह काय येणार dt बाय dx. इथं करा नाही तिथं करा एकच येते. आपल्याला किंमत कोणाची पाहिजे बघा 1/y स्क्वेअर dy बाय dx. इथं मायनस पाहिजे नाही तर मायनस न मल्टिप्लाय करा. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार 1/y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू मायनस dt बाय dx. आली ही व्हॅल्यू आणि याच्या हे पुट करा याच्या हे पुट करा. चालते. म्हणजे इक्वेशन 1 इम्प्लाइज काय येणार इक्वेशन 1 इम्प्लाइज काय येणार बोला. याची व्हॅल्यू काय आहे ही आहे म्हणजे मायनस dt बाय dx मायनस 1/y ची किंमत काढली आपण t इंटू tan x इज इक्वल टू मायनस sec x. ओके. मग आता बघा इथं कोण दोन वेळा आलं टी हा टी वेळा हा टॅन मधला टी आहे हे पकडायचं नाही. टी दोन वेळा आले म्हणजे गणित लिनियर इन टी मध्ये. मग लिनियर इन टी मध्ये आता फॉर्म काय होईल लिनियर टीचा dt बाय dx प्लस पीटी इज इक्वल टू क्यू. हा फॉर्म सांगते काय याचा कोएफिशियंट 1 पाहिजे. मग इथं काय मायनस न मल्टिप्लाय करा. मायनस जर मल्टिप्लाय केलं तर उरल काय dt बाय dx प्लस tan x into t is equal to sec x. This is the equation number 2. मग इथं कोणाकोणाच्या किमती भेटतील आपल्याला याच्यानंतर काय काढायचं असते लिनियर साठी इंटिग्रेटिंग फॅक्टर नंतर असते सोल्युशन. कारण गणित टी मध्ये लिनियर आहे म्हणजे टी इज इक्वल टू सोल्युशन येणार इज इक्वल टू क्यू आय एफ dx प्लस सी. मग एवढ्या गोष्टी काउंट करायसाठी तुम्हाला काय काय लागते ते पहा. आय एफ काढण्यासाठी पी लागेल आणि सोल्युशन काढण्यासाठी क्यू लागेल. मग याची कम्पेअर करा. चालते. कम्पेअरिंग विथ कोणासोबत रे बाबा स्टँडर्ड फॉर्म dt बाय dx प्लस पीटी इज इक्वल टू क्यू. तर सांगा टी सोबत पी इथं टी सोबत tan x आहे म्हणजे पी ची व्हॅल्यू झाली tan x आणि क्यू ची व्हॅल्यू काय झाली sec x बरोबर. नंतर काय असते इंटिग्रेटिंग फॅक्टर काढून घ्या नाऊ. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू हीचा पॉवर इंटिग्रेशन टी dx. इकडे बघा हा व्हिडिओ बघण्याआधी लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कळेल. डायरेक्ट जर बरोबर तुम्ही बघसाल तर ते कळणार नाही. ओके चलो. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर हीचा पॉवर इंटिग्रेशन पी ची व्हॅल्यू काय tan x. मग एक तर फॉर्म्युला पाठ करा tan x चा काय tan x इंटिग्रेशन log ऑफ sec x प्लस सी. आणि नसल पाठ करायचा तर थोडं लॉजिक लावा. मास्टरनं काय सांगितलं होतं की भागाकार असेल तर गणित इंटिग्रेशन सोपं जाते. तुम्ही टॅनले भागाकारात लिहू शकतो ना. काय लिहू शकतो sin x अपॉन cos x. इथं बघा काय सांगितलं मास्टरनं काल जर भागाकार आला तर एक ध्यानात ठेवायचं खालचं डेरिव्हेटिव्ह वर झालं पाहिजे. cos x चं डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x आहे पण इथं मायनस नाही तर नेक्स्ट स्टेप मध्ये मी मायनस ऍड करतो. आता एवढंच इंटिग्रेशन काय ना cos x चं डेरिव्हेटिव्ह झालं का बरं -8 sin x त्याचं इंटिग्रेशन मायनस लॉग ऑफ cos x. कारण खालचं डेरिव्हेटिव्ह वर झालं म्हणजे लॉग ऑफ खालचे डेरिव्हेटिव्ह. मग हे कॅन्सल होत नाही का नाही कॅन्सल होत मायनस मुळे होतं. मायनस लिहायला इथं वर घेऊन जा कॅन्सल. आणि cos चा पॉवर -1 म्हणजे काय 1/cos x आणि 1/cos x म्हणजे काय sec x. तरी तेच आन्सर येणार. ओके. हा फॉर्म्युला लावा डायरेक्ट लावा नसेल लावायचं असं लिहा चालतंय. नंतर काय असतं सोल्युशन झालं ना. आता सोल्युशन लिहा. सोल्युशन ऑफ इक्वेशन 2 इज कशामध्ये लिनियर आहे इक्वेशन 2 टी मध्ये कारण दोन वेळा टी आले तर टी इज इक्वल टू येणार टी इंटू आय एफ इज इक्वल टू क्यू इंटू आय एफ dx प्लस सी. आय एफ ची किंमत काय sec x t sec x इज इक्वल टू क्यू ची किंमत काय sec x आणि आय एफ ची किंमत काय sec x dx प्लस सी. ते t sec x sec इंटू sec स्क्वेअर आणि sec स्क्वेअर कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे टॅनचं म्हणून sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार tan x प्लस सी. संपलं उत्तर. पण उत्तर संपलं नाही. तर गणितात काय दिलेला प्रश्न XY मध्ये होता इथं
एक्स आणि टी मध्ये आला, आपल्याला टीची व्हॅल्यू एक्स वायच्या भाषेत ठेवावं लागेल, कारण उत्तर संपलं ना. मग टीची व्हॅल्यू बघा बरं काय, 1/t. म्हणून म्हणायचं बट टी इज इक्वल टू 1/y. तर दिलेलं गणित काय ना सांगा, 1/y sec x इक्वल टू tan x प्लस सी. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. ओके, एवढं काही अवघड नाही. फक्त हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तुम्हाला समजणार नाही. त्याच्या आधी लिनियरचे पार्ट 1 आणि पार्ट 2 बघा. ओके, चलो नेक्स्ट. चलो नेक्स्ट. dy by dx plus 2y by x is equal to x square y square. ओके, लक्ष द्या. हाऊ टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. बर्नौलीचं लिनियरचं आहे. तर बघा काउंट मोजा एक्सचा. एक्स किती वेळा आले, 1 2 3, आणि वाय पण किती वेळा आले, 1 2 3. मग आता इथे एक्स पण 3 वेळा आला आणि वाय पण 3 वेळा आला, गोंधळ व्हायला. नेमकं बर्नौली एक्स मध्ये काय वाय मध्ये आहे, कसं ओळखायचं, एक लाईन मध्ये वापरून ते एका लाईन मध्ये आहेत बघा. एका लाईन मध्ये वाय 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 एका लाईन मध्ये पण एक्स नाही. इथून एवढ्या लाईन मध्ये पण इथून वगैरे लाईन पडायली. तर लिनियर कशामध्ये गणित, एका लाईन मध्ये कोण आहे, वाय वाय वाय. ते सगळं गणित बर्नौली कशामध्ये, वाय मध्ये. तर वाय वरच फोकस करायचं, डिवाइड वाय ने करायचं, वाय पुट करायचं, सोल्युशन वाय इक्वल टू आलं पाहिजे. चालते. मग आन्सर मध्ये डिवाइड कशाने करसाल, हायेस्ट पॉवर काय, वाय स्क्वेअर. चालते. म्हणजे काय म्हणसाल, डिवाइड बाय वाय स्क्वेअर ऑन बोथ साइड. तर काय येणार, 1/y स्क्वेअर dy बाय dx प्लस 2y अपॉन x इंटू 1/y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. चालते. तिथे कॅन्सल काय, वाय वाय गेट कॅन्सल. उरलं काय, 1/y स्क्वेअर dy बाय dx प्लस 2/x into 1/y is equal to x square. This is the equation number 1. मग डिवाइड केल्यानंतर पुट करायचं. पुट काय कराल, दिस पुट 1/y is equal to t. हाच का पुट करायचा, याचं हे जर पुट केलं याचं डेरिव्हेटिव्ह भेटते. मग पुट केल्यानंतर डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केल्यावर याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, -1/y स्क्वेअर dy बाय dx is equal to dt बाय dx. पण आपल्याला किंमत काय पाहिजे, 1/y स्क्वेअर पाहिजे, तर मायनस नाही पाहिजे. त्या मायनसनं मल्टिप्लाय करा. तर 1/y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू मायनस dt बाय dx. मग इक्वेशन मध्ये सगळ्या गोष्टी सबस्टिट्यूट करा. आता झालं ना, याच्या जागी टाकायची ही व्हॅल्यू आणि याच्या जागी टाकायची ही व्हॅल्यू. म्हणजे इक्वेशन 1 इम्प्लाइज काय, इक्वेशन 1 इम्प्लाइज काय सांगा बरं, 1/y स्क्वेअर dy बाय dx ची व्हॅल्यू काय येणार, मायनस dt बाय dx प्लस 2/x इंटू 1/y ची व्हॅल्यू काय, t इज इक्वल टू x स्क्वेअर. आता बघा ट्रान्सफॉर्मेशन 3 मध्ये होतं, कशामध्ये गेलं, 2 मध्ये. तिथं 2 कोण वेळा आला, 2 टाइम्स, t हा 2 टाइम्स आला. म्हणजे गणित लिनियर इन 2 मध्ये, लिनियर इन t मध्ये. कशामध्ये लिनियर आहे, t मध्ये. तर लिनियर इन t मध्ये स्टँडर्ड फॉर्म काय असेल, असा असेल, dt बाय dx प्लस pt इज इक्वल टू q.
हा फॉर्म काय सांगते की मला याचा कोएफिशियंट प्लस 1 पाहिजे, इथं काय मायनस, तर मायनस साइन मल्टिप्लाय करा, तर मायनस न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येणार dt बाय dx मायनस 2 बाय एक्स टी इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर, आणि दिस इज इक्वेशन नंबर 2. आता याच्यासोबत त्याची कम्पेअर करा. मग कम्पेअरिंग विथ dt बाय dx प्लस pt इज इक्वल टू q. मग इथं टी सोबत p, इथं टी सोबत मायनस 2 बाय एक्स आहे, म्हणजे p ची व्हॅल्यू झाली मायनस 2 बाय एक्स आणि q ची व्हॅल्यू झाली मायनस एक्स स्क्वेअर. नंतर काय फाइंड करतो आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर. ते इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर a चा पॉवर इंटिग्रेशन p dx. ते इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करा ना. I dot f is equal to e raised to power integration p dx. What is the value of p? P is equal to minus 2 upon x dx. ओके, आणि इंटिग्रेशनच्या बाहेर मायनस 2 हा आकडा कॉन्स्टंट बाहेर काढा, e चा पॉवर मायनस 2 इंटिग्रेशन 1 अपॉन x dx. ओके, मग त्याचं इंटिग्रेशन काय येणार सांगा आता. I डॉट f इज इक्वल टू e रेस्ट पॉवर मायनस 2 1 अपॉन x इंटिग्रेशन काय येणार लॉग x. आता हे सगळं सांगितलेलं आहे लॉग x कसं येईल काय येईल ते. e आणि लॉगला कॅन्सल करण्यासाठी मायनस 2 प्रॉब्लेम करायला त्याला इथं वर घेऊन जा. e चा पॉवर लॉग x रेस्ट टू पॉवर मायनस 2 कॅन्सल. I डॉट f इज इक्वल टू आलं x चा पॉवर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय 1 अपॉन एक्स स्क्वेअर. दिस इज द इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ द गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग नंतर काय सोल्युशन. तर सोल्युशनचा पांचट फॉर्म्युला आहे. सोल्युशन इज काय येणार, गणित लिनियर कशामध्ये होतं टी मध्ये होतं, तर टी इज इक्वल टू टी आय डॉट एफ इज इक्वल टू क्यू आय डॉट एफ इंटू डीएक्स प्लस सी. टाका किमती. टी आय एफ ची किंमत काय रे 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू क्यू ची किंमत काय मायनस एक्स स्क्वेअर. आय डॉट एफ ची किंमत काय 1 अपॉन एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस सी. एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. तो उरलं काय टी अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस हे मायनस एन बाहेर येईल इंटिग्रेशन 1 dx प्लस सी, आणि 1 dx इंटिग्रेशन काय येणार मायनस एक्स प्लस सी. ओके, हा एवढं उत्तर संपलेलं नाही, आपण नव्याने डोके काम झालेलं आपलं, फक्त एक्स्ट्रा करायला काय टी ची व्हॅल्यू वापस करून टाका. संपलं उत्तर, टी ची व्हॅल्यू वापस करून टाका. बट टी इज इक्वल टू 1 अपॉन वाय. काय येईल गणित आपलं 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन वाय इज इक्वल टू मायनस एक्स प्लस सी. कुठे चालले बरं चालते. ओके, दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. आणि काहीच नाही पांचट कार्यक्रम 10% काम वेगळं आहे फक्त इथपर्यंत, बाकी सगळं लिनियरच आहे. म्हणून मग तो लिनियर हा टॉपिक सोडू नका. लिनियर टू 15 मार्क डिपेंड आहे. ओके, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला 5 मार्क म्हणून पाहू नका, 15 मार्क म्हणून बघा त्याच्याकडे, तेव्हा फायदा आहे तुमचा. चालते नेक्स्ट चलो. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. आहे का कोणतं, आहे का कोणतं, आहे का कोणतं. प्रॅक्टिस साठी गणित देतो ते करा, चालते. काय एक्स डिवाय बाय डीएक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर लॉग एक्स. जेव्हा गणित सॉल्व्ह करा चाललं तेव्हा एक्स न डिवाइड करा, नंतर वाय स्क्वेअर न डिवाइड करा, किंवा एक्स वाय स्क्वेअर सोबत डिवाइड केलं तरी चालते. आणि जेव्हा सॉल्व्ह करायचा शेवटी तर इथं बाय पार्ट्स लागेल, हा रूल लागेल यू डॉट व्ही चा बाय पार्ट्स LIT अशी स्टेप येणार इंटिग्रेशन मध्ये लॉग एक्स
इंटू 1/x². त्याला पहिलं म्हणायचं आणि याला दुसरं म्हणायचं. ओके, एवढं सॉल्व्ह करा फक्त. ओके, आता याच्या बाहेरचे कोणते गंध येणार नाही. चालते. आता याच्यावर याच टॉपिक मधले बर्नौलीचे नाही म्हणता येणार त्याला, बर्नौलीच्याच फॉर्मचे काही गंध राहील ते आपण पाहू. चालते, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू.